ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स कंत्राटी कर्मचारी संघ जिंदाबाद। ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स कंत्राटी कर्मचारी संघ जिंदाबाद। भारत माता की, भारत माता की जय, भारत माता की जय। देश के हित में करेंगे काम, काम करेंगे पूरा दाम, देश के हित में करेंगे काम, काम करेंगे पूरा दाम, उद्योग के हित में करेंगे काम। काम करेंगे पूरा दाम। ओसीडब्ल्यू प्रशासन हाय हाय, हाय 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 ओसीडब्ल्यू प्रशासन हाय हाय। हाय 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 कर्मचाऱ्यांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या ओसीडब्ल्यू प्रशासन हाय हाय। हाय हाय हाय। कर्मचाऱ्यांना होगी। न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। ओसीडब्ल्यू प्रशासन हाय हाय, हाय 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 ओसीडब्ल्यू प्रशासन हाय हाय। हाय 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 हाय। अरे तानाशाही नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, नहीं अरे चलेंगी, दादागिरी नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, नहीं अरे चलेंगी। कामगार कायद्याचं कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ओसीडब्ल्यू वर कारवाई झालीच पाहिजे। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कामगार कायद्यानं नाम ना मानणाऱ्या ओसीडब्ल्यू प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। ओसीडब्ल्यू प्रशासन हाय हाय, हाय 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 ओसीडब्ल्यू प्रशासन हाय हाय। हाय 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 अरे अन्याय अत्याचार नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, अरे अन्याय अत्याचार नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। अरे हम अपने अधिकार मांगते नहीं, अरे हम अपने अधिकार मांगते, अरे हम अपने अधिकार मांगते। भारतीय मजदूर संघ जिंदाबाद, भारतीय मजदूर संघ जिंदाबाद, भारतीय मजदूर संघ जिंदाबाद। वंदे वंदे वंदे, ओसीडब्ल्यू कंत्राटी कर्मचारी संघ जिंदाबाद। एक प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मनपा आयुक्त होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मनपा आयुक्त होश में आओ। होश में आओ, होश में आओ। कर्मचारियों को न्याय दो, न्याय दो, न्याय दो, कर्मचारियों को न्याय दो, न्याय दो, न्याय दो, कर्मचारियों को न्याय दो। न्याय दो, न्याय दो। किमान वेतन न देणाऱ्या ओसीडब्ल्यू प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। किमान वेतन न देणाऱ्या ओसीडब्ल्यू प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे। गजानन गटलेवार, भारतीय मजदूर संघ प्रदेश महामंत्री। मागील काही दिवसापासून ओसीडब्ल्यू प्रशासनाच्या विरोधामध्ये ओसीडब्ल्यू मध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना किमान वेतन दरानुसार वेतन मिळत नाही, त्यांना कामाचे अवर्स नाही, त्यांना वेगवेगळ्या कामगार कायद्याच्या सवलती नाही, म्हणून एकत्र येत ओसीडब्ल्यू कंत्राटी कर्मचारी संघ नावाची एक संघटना भारतीय मजदूर संघासोबत जोडून माननीय अप्पर कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात रजिस्टर्ड केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना मिळत असलेले वेतन हे किमान वेतन दरानुसार नाही आहे। ओसीडब्ल्यू प्रशासन मागील अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांवर वेतनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विरोधाभास निर्माण करून प्रचंड अन्याय करत आहे। म्हणून आम्हाला नागपूर महानगरपालिकेमध्ये त्या अंतर्गत असलेला जो परिमंडळ 1चा जो किमान वेतन दर आहे तो दर त्या दरानुसार आम्हाला पगार मिळावा याकरिता त्यांनी माननीय अप्पर कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये प्रकरण दाखल केले। एप्रिल महिन्यापासून त्या ठिकाणी प्रकरण सुरू आहे आणि तारीख पे तारीख अशा प्रकारचं त्या ठिकाणी वेळ काढू धोरण ओसीडब्ल्यू प्रशासनाने अवलंबलेलं आहे। ते कुठल्याही प्रकारचे कामगार कायदे मानण्यास तयार नाही। त्यांना अप्पर कामगार आयुक्तांनी अनेक वेळा समजावून सांगितलं, परंतु ते समजण्याच्या पलीकडचे आहे। याबाबत माननीय आयुक्त नागपूर महानगरपालिका यांचीसुद्धा आम्ही भेट घेतली, त्यांनासुद्धा ह्या सगळं प्रकरणी आम्ही माहिती दिलेली आहे। लवकरात लवकर वेतन वाढवावी याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन संविधान चौकामध्ये आम्ही संपन्न केलं आणि धरणे आंदोलन संपन्न केल्यानंतर ओसीडब्ल्यू प्रशासनाने धरणे आंदोलनाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रसिद्धीच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या छापून आल्या आणि त्या ठिकाणी ओसीडब्ल्यूचा सगळा भोंगळ कार्यक्रम जनतेला कळून राहिलेला आहे। हे चिडून जाऊन त्यांनी संघटनेचे सचिव श्री सतीश देवानंद सतीबावने व अन्य 2 कर्मचारी, त्यापैकी एक कर्मचारी मीटर रीडर आहे, दुसरा कर्मचारी ज्युनियर इंजिनियर आहे, या कर्मचाऱ्यांना
ग्राहकाकडून खोट्या तक्रारी घेऊन त्यांनी कामावरून काढून टाकलेलं आहे. आज हे कर्मचारी बेरोजगार झाले आहे. म्हणजे हम करे सो कायदा, तानाशाही, हिटलरशाही अशा प्रकारचं धोरण अवलंबून या OCW प्रशासनामध्ये आज हजारो कामगार काम करीत आहे. नागपूरसारख्या महानगराचा पाणी पुरवठा करण्याचं काम OCWकडे देण्यात आलेलं आहे. ग्राहकांच्याही अनेक तक्रारी आहे. अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या संदर्भात देखील अनेक प्रचंड तक्रारी या OCWच्या आहे. अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात टाकून या नागपूर महानगराला शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा करण्याचं भगीरथ कार्य या OCWच्या माध्यमातून करीत आहे. आणि हे जे कर्मचारी आज या ठिकाणी आंदोलनाला बसले आहे, हे रँड स्टँड या कंपनीच्या माध्यमातून मीटर रीडर म्हणून हे कर्मचारी मागील 10 ते 12 वर्षापासून OCWमध्ये काम करीत आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना किमान वेतन दरानुसार जो परिमंडळ 1चा दर आहे तो 23,000 रुपये आहे, त्याप्रमाणे पगार मिळाला पाहिजे. परंतु या कर्मचाऱ्यांना 15-16 रुपये वेतन मिळत आहे. दुसरे मीटर रीडर आहे त्यांना 18-19 देण्यात येत आहे. तिसरे मीटर रीडर आहे त्यांना 27,000 देण्यात येत आहे. अशा प्रकारचा विरोधाभास निर्माण केल्यामुळं या ठिकाणी OCW प्रशासनाच्या विरोधामध्ये कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन पहिल्यांदा एक संघटना निर्माण केली. आणि संघटना का निर्माण केली म्हणून आज या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी नोकरी घेऊन बळी देण्यात आलेला आहे. याचा निषेध करण्याकरिता आम्ही या ठिकाणी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. हे बेमुदत आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे. या कर्मचाऱ्यांना जर तात्काळ कामावर परत घेतलं नाही तर आज या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासहित या ठिकाणी आम्ही कुठल्याही क्षणी आमरण उपोषण देखील सुरू करू शकतो. अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी OCW प्रशासनाला इशारा देत आहोत. याबाबत माननीय आयुक्त साहेबांनी आमचं धरणे आंदोलनाचं निवेदन स्वीकारून चौकशी समिती नेमलेली आहे. परंतु अद्यापर्यंत चौकशी समितीचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला नाही. काय कारवाई झाली ते सुद्धा माहीत पडलं नाही. आज आम्ही माननीय आयुक्त साहेबांची देखील भेट घेणार आहे. अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातून माननीय अप्पर कामगार आयुक्त देखील यांनी देखील अनेक वेळा प्रयत्न करून समजावून पाहिले की तुम्ही कामगार कायद्यानुसार वागत नाही, तुम्हाला कामगार कायद्यानुसार चालावं लागेल. जर कर्मचाऱ्याचा गुन्हा आहे तर त्याच्यावर इन्क्वायरी बसवावं लागेल. त्याला चौकशी करून त्या चौकशीमध्ये तो दोषी आहे किंवा नाही आहे हे कामगार कायद्यानुसार तुम्हाला सिद्ध करावं लागेल. त्याच्यानंतरच त्याला तुम्ही सेवेतून काढू शकता. तोपर्यंत काढू शकत नाही. परंतु इथं कुठल्याही प्रकारचा कायदा चालत नाही. केवळ आणि केवळ हम करे सो कायदा एवढा एकच कायदा घेऊन आज हजारो कर्मचारी या ठिकाणी काम करत आहे. कोणी आपल्या मजबुरीने या ठिकाणी काम करत आहे तर कोणी कर्मचारी ताठमाने काम करण्याचा प्रयत्न केला असल्यास त्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात येते. अशा अनेक कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. अनेक कर्मचारी आम्हाला मिळालेले आहेत. तर या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज भारतीय मजदूर संघ या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर आलेला आहे. हे आंदोलन शांततामय मार्गाने सुरू आहे. याचा अर्थ असा नाही की आंदोलन शांततामय मार्गाने सुरू आहे, आम्ही 2 दिवस बसलो 8 दिवस बसलो असं होणार नाही. या कर्मचाऱ्यांना जर कामावर घेतलं नाही तर आज हे 100 कर्मचारी जे आहे या 100 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासहित मुलाबाळासहित ते या ठिकाणी बसतील आणि याची सर्व जबाबदारी OCW प्रशासनाची राहील. धन्यवाद. देवानंद नारायणजी प्रतिभावना मी लकडी टोलला मीटर रीडरमध्ये कार्यरत आहे. माझ्यावर जो षडयंत्र रचून मला कामातून काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मेन किरदार म्हटलं तर एक अमोल पांडे आणि एक अमोल गवई यांनी कस्टमरच्या घरी जाऊन त्याच्याकडून रायटिंगमध्ये लिहून घेतलं आहे. त्यांनी जसं सांगितलं तशाप्रमाणे लिहून घेऊन आणि मला नोकरीतून काढण्यात आलेलं आहे. याच्याच विरोधात आम्हाला आता माझ्यावर अन्याय झालेला आहे. यानंतर पुढे कुठल्याही मीटर रीडरवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही हे बेमुदत धरणे आंदोलन केलेले आहे. आणि तात्काळीने नोकरीवर परत घेण्यात यावं अशी OCW प्रशासनाकडून आमची मागणी आहे.